मात्र यात कोणताही गैरव्यवहार नसल्याचं स्पष्टीकरण नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय। आचारसंहिता चालू असल्याने थेट प्रतिक्रिया देता येत नसल्याचं जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांचं म्हणणं आहे। आणि आता आपण पुढची बातमी बघूयात। टच स्क्रीन टेक्नॉलॉजी झपाट्याने पसरते आहे। याच टेक्नॉलॉजीचं पुढचं पाऊल आहे टच टेबल कॉम्प्युटर। ही टेक्नॉलॉजी लॉन्च केली आहे अनुप तपाडिया नावाच्या 24 वर्षाच्या तरुणानं। मॅजिक टेबल नावाचा हा कॉम्प्युटर म्हणजे नेमकं काय आहे याबद्दल सांगते आमची रिपोर्टर अमृता दुर्वे। टचस्क्रीन फोन्स आता खूप कॉमन झालेत, सगळ्यांच्या हातात दिसायला लागलेत। आयपॅड इतका फेमस झाला की टॅबलेट कॉम्प्युटर सुद्धा सगळ्यांच्या ओळखीचे झाले आणि आता तर मार्केटमध्ये अनेक टॅबलेट्स आलेत। पण आता लॉन्च झालाय मॅजिक टेबल म्हणजे एक जादूचे टेबल। या टेबलला आहे 32 इंचांचा एक टच स्क्रीन। आपण खरं तर हा प्रकार पाहिला होता मायक्रोसॉफ्ट सर्फेस मध्ये, पण ही व्हर्जन आहे टोटल इंडियन, एकदम मेड इन इंडिया। काय काय आहे यामध्ये पाहूया। या मॅजिक टेबलचा वापर तुम्ही तुमच्या ऑफिस प्रेझेंटेशन साठी करू शकता, म्हणजे वेगळं प्रेझेंटेशन कॅरी करण्याची, प्रोजेक्टर स्क्रीन्सची काही गरजच उरणार नाही। या सोबतच एक एंटरटेनमेंट हब म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता। मग तुम्ही सगळे एकत्र बसून वेगवेगळी वाद्य वाजवू शकता किंवा मग तुम्ही या मॅजिक टेबलच्या मदतीने काही गेम्स खेळू शकता। या मॅजिक टेबलची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे एका वेळी हे मॅजिक टेबल 40 टच सपोर्ट करेल, म्हणजे फ्रेंड्स सोबत बसून एकत्र जर गेम खेळायचा असेल तर ते करणं आरामात शक्य होईल। आणि हो, याचा वापर तुम्ही एक मीडिया सेंटर म्हणून करू शकता, म्हणजे जर तुम्हाला काही फोटोज पाहायचे असतील, व्हिडिओज पाहायचे असतील तर तुम्ही तुमची USB कनेक्ट करून तुमचे फोटो याच्यावरती लोड करू शकता आणि ते फोटो आरामात पाहू शकता। आणि एका वेळी प्रत्येक जण वेगवेगळा फोटो जर प्रत्येकाला पाहायचा असेल तर ते सुद्धा शक्य असेल। आणि जर समजा तुम्हाला एखादा व्हिडिओ बघायचा असेल तर फक्त क्लिक करा, स्क्रीनची साईज केवढी हवी ती वाढवून घ्या आणि तुमचा व्हिडिओ प्ले होणं सुरू होईल। या सगळ्या सोबतच एज्युकेशन सेंटर म्हणून पण याचा वापर होऊ शकतो, म्हणजे लहान मुलांना इंटरॅक्टिव्ह गोष्टी शिकवण्यासाठी या टेबलचा फायदा होऊ शकतो। आपण ज्याला इंटरॅक्टिव्ह लर्निंग असं म्हणतो ते भारतामध्ये होत नाही का, नुसतं पाठांतर करायचं वगैरे असं चाललेलं असतं आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये। तर ह्याचा प्रचंड फायदा इंटरॅक्टिव्ह लर्निंगमुळे कळलं की नाही विद्यार्थ्यांना मिळणार आहे। आणि त्यामुळे ही जी प्रॉडक्ट्स आहेत ह्याची किंमत अत्यंत कमी होणं आवश्यक आहे। गेमिंग्स आहेत, ड्रम्स आहेत, अनेक ऍप्लिकेशन्स आहेत ज्याचा फायदा होऊ शकतो। म्हणजे आता अजून काही वर्षात किंवा काही दिवसांनी तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि तुमचा मेनू ऑर्डर करताना तुम्हाला तुमच्या टेबलचा वापर करायला सांगितलं तर आश्चर्य वाटायला नको। व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक राणेंसोबत अमृता दुर्वे, IBN लोकमत, मुंबई। आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेऊयात। पहा फक्त IBN लोकमत।